श्री स्वामी समर्थ. भाविक सज्जन हो, भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरता अनेक विविध अवतार धारण केले. त्यातील भगवान श्री दत्तात्रय अवतार जगाचे गुरुपद घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला. इसवी सन 1149 छेलीखेडे पंजाबमधून प्रगट होऊन भगवान श्री दत्तात्रेयाने आगळा वेगळा बुद्धीला आगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्षे श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन, मलया, सिंगापूर, संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते. इसवी सन 1378 मध्ये पिठापूर आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्री वल्लभ हे नवीन नामाभिधान धारण करून सुमारे 150 वर्षे अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली. इसवी सन 1528 मध्ये कारंजा, विदर्भ, महाराष्ट्र येथून नृसिंह अवतारात सुमारे 100 वर्षे कार्य केले. या काळात औदुंबर, वाडी, गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्रे तयार केली. संपूर्ण भारतात धर्मजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली. इसवी सन 1678 मध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. इसवी सन 1856 मध्ये अक्कलकोट मध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्षे आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनवले. अन्यन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षमाची हमी दिली. पूर्वसंचिताचा मागोवा न घेता सर्वार्थाने कल्याण केले. मात्र हे करताना वाऱ्या किंवा खेटे घालावेच लावले नाही. कुठेही प्रचारात्वा प्रवचने न करता संस्कृती व सदाचार या विषयाचे मूळ विचार मांडले. इसवी सन 1878 मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिक दृष्ट्या देह संपवला. परंतु त्यांचे हे कार्य आजही तितक्याच वेगाने दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्गातून राहील. हा मार्ग गुरुप्रणित मार्गावर अधिष्ठित आहे. जो भक्त निष्ठेने अहंकार विसरून महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवतो त्यांचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतिमय बनतात. श्री स्वामी समर्थ महाराज ही एक शक्ती असून श्री स्वामी समर्थ हा एक शक्ती मंत्र आहे. म्हणून प्रत्येक सेवेकराने नित्य सेवा म्हणून रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोज क्रमशः 3 किंवा 7 अध्याय वाचून पारायण करावे. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे, तर श्रवणे ऐकावे, शोंडोस उपचार पूजावे स्वामीचरण भक्तीने. न लगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होमवन सोडून अवकाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करता 4 पुरुषार्थ येते आता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गत अध्यायाच्या अंती अक्कलकोटे आली होती. नृप्रया दर्शन देते सोईच्चाराती तयापरी. 16 धुडभाव घरी राहिले स्वामीराव. हे तयांचे सुकृत्व नित्यसेवा घडत्या ते. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेवेशी तेजरती मानवरूप. 16 केवळ निर्धर परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी आपण सहज आली तयागरी. कैशा आहे तयांची भक्ती नित्यपाती प्रख्याती. नाना प्रकारे त्रास देती परितो कधी न कंटाळे. 16 सगुणिकांता ती केवळ पतिव्रता. सदोदितीच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळते विचित्रीला दावती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेदिवस दृढ झाली. स्वामी केळेश्वर मोती देशोदेशी गाली ख्याती. बहुत लक्षण येती कामना चित्ती धृणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. हो मुंडलग्न येती दूर देशावनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्ताले. मायामय पसाराने फसले आयशाले सर्व एक.
सर्वाशी कल्पद्र समान होऊन कामना करती पुगन भक्त खास आवर्तीन मानोरूप झाले भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे आज पूर्वीती दृढ चरणी जयांची भक्ती त्याशी होती कल्पतरू जे का निंद कुटील तया शास्त्रे केवळ नास्तिक तत्काळ योग्य शासन करिताती महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले दोष कोणा एका समयास वर्तमान घडले पै कोणी दोन संन्यासी आले अक्कल कोटासी हसून म्हणती जनासी डोंग्याच्या नादी लागला हा स्वामी नवे डोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षणाच्या अंगी कोणते वस तसे काय तुम्हा वेडे लागले वंदिता डोंग्याचे पावले यात स्वार्थना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघे हो ऐशे त्याने निंदिले समर्थाने अंतरी जाणले जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवलेख पहावे आले लक्षण समर्थ समले तिकून ज्या घरी बसले तेथून उठून या चालले एका भक्ताच्या घरी पातळी समर्थांची स्वारी ते दोघ्या विचारी होते बरोबरी संन्यासी तेथ्या तिन्ही मूर्ती बैसवल्या भक्ती पाठावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करवता दर्शनीच्या जन असंख्यात पातळले ते क्षणार्धात समाज दाटला होत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गरजती वाचे हेतू पुरवमनीचे म्हणून विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते कोणी नवसा ते करती कोणी अनुनया देती कोणी काही संकल्प करती चरणपूजती आनंदे संन्यासी कौतुक पाती मना माझे आश्चर्य करती क्षणिक तडस होती वैरभाव विसरुणी क्षणिक घडला संत संगती तात्काळ पाला टेकी कुमती म्हणून कवी वर्णिता ती संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समजत संन्याशापुढे लोटती पाणी सुटले यांच्या मुखाशी म्हणते तेच मिळेल खावयासी आज सारा दिवस उपवासी जीव आमचा कळवळला मोडोली जनांची गर्दी ते उनी सेवेकरी संन्याशापुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत संन्याशी मध्ये जुळत व्याकुळ होते भुकेने समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी सूर्य जाता अस्ताचळाशी तेथून उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहील केवळ उपवासी रात्र होता तयाशी अन्नोदक व्रजासे जे पातले करुणाचरणा त्याशी झाली विटंबना दंडाव्या कुस्तीलना अवतरले तेवर्य त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोदपुरवती पसरली जगी ऐशी ख्याती लीला ज्यांची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगे वाढेल निश्चिती त्यांचा अवतार स्वामी येती वर्णिती कीर्ती विश्वास इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिशोध प्रेमळ भक्त चतुर्दशा अध्याय गोडा श्री स्वामी अर्पणमस्तु श्री दस्तु शुभ भवंतु कुंडली गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री गणेशाय नमः भवकानन वैश्वानर आज्ञांतम छेदका भास्कर पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदैतू गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमळ तुझशी स्थविता प्रेमळ सत्वर त्याशी पावशी विशेष गंगा जाळवणे आपले असे महिमान पाप तापदयने तुमच्या स्मरते निवारती स्वामीचे ते कराव्या श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे ज्यांचे सबळ पुण्य तयार झाले स्वामी दर्शन ऐशे तोळापाधिकरण भाग्यवंत सेवेकरी अक्कलकोट नगरात एकतपर्यंत स्वामीराज वास करत भक्त बहुत आले वार्ता पसरली चहूकडे कोणाशी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम नृपती भक्त निश्चिम स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती अनुमंती तयासी बडोद्या माझी त्यावश्री मल्हारराजा अधिकारी एकदा त्यांच्या अंतरे विचारायचा पातला अक्कलकोटाहून स्वामीशी अन आपल्या नगराशी मग कोणी एके दिवशी सभे माझी बैसले दिवाना आणि सरदार मानकर्ते शे थोर थोर बैसले असता समोर बोले नुपुर तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटाशी येते आणि स्वामीशी तरी आम्ही तयाशी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तितके देऊधन ही वटपुरी वैकुंठ होऊन वस्ता स्वामी होईल कार्य जाणणे कठीण कोणी न बोलती वचन कोणा कलागुण गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या सरदार होता चतुर बोलतो बोल झाला उत्तर नोपा लागे परेशी आपली जरी इच्छा ऐशी स्वामी आणा स्वामी ते आणा वटपुरुषी तरी मी अनितायाशी निश्चय मानशी असू द्या ऐशी ऐकून उत्तर संतोष जाऊन नोपवर तैशी सबाई समग्र आनंदित झाली संजन विद्या साधा व्यर्था शुक्रादेवी कत जाता देवी सन्मान होता बहुत आनंद करून नृपतीस सकळ जने त्यापरी तात्याशी सन्मानाने
गौरवणी मधुरे वचने यशस्वी हो म्हणते तया. बहुत धन देत नृपती सेवक येतील ते सांगाती. जाव या अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते. तात्यासाहेब निघाले 70 अक्कलकोटे आले. नगर पाहुणी संतोषले जय केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरिती त्यांची भक्ती. राजघराण्यात युवती त्याही करती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळापादिक सेवेकर निश्चम. आयशे पाहून तात्याशी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीशी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचे मनोमन गेले असे ते टाया. प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्नकार हो सत्वर. लढवून एकटी थोर कार्य आपण साधावे. ऐसा मनी विचार करून कार्य आरंभिले तात्याने. संतुष्ट राहावे सेविकनी ऐसे सदा करीताती. करुणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने. दिदली बहुत सालदाने याचकदाने तृप्त केले. स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवी करीत संतुष्ट होती ऐसे करता सर्वदा. प्रसन्न भक्त वसले कार्य साधवले आपले. म्हणून नाना उपाय केले द्रव्य खर्चिले तात्याने. ऐशी आणि काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन झाले विचार पडला तयाशी. मग लढले की इकती एकांती काढून चोळा प्रपती. त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थाशी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेशी इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी. ऐसे नाना प्रकारे चोळाप्पाने सांगितले. द्रव्यने सर्व वंशा चोळाप्पाशी लागले अशा. त्यांच्या अंतरी भरवशा जहागिरीचा भोस आलं. मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेशी. येथे राहता या समयाशी आनंदवृत्ती बैसले. चोळाप्पाने करजोडून विनंती केली मधुरवसनी. कृपाळू समर्थाने बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला भूधन. आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐशी ऐकून वचन समर्थाने हास्य करून. उत्तर चोळापा लागून काय दिले सत्र. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतर नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. पुढल्या अध्याय सुंदर कथा पाहुण श्रोता वक्ता श्री स्वामी समर्थ वदविता निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भावी भक्त. पंचमाध्याय गोडा. श्री रस्तु शुभ भवंतु. कुंडली गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त. पंढरीनाथ महाराज जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाय नमः. धोरणी शिशूंचा हात अक्षरे पडते लिहिवित तैसे हे स्वामी चरित्र स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद टीव्हीवरून चैत्र आगाध. परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्या वरप्रसाद करून मोडावे शास्त्रज्ञान. त्या समर्थांचे चरण वारंवार नमित असे. कृपाळूनी समर्था वधू आपल्या चरित्रा. श्रवणे श्रोत्यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरतरुची घेऊन सुमणे त्याशीच अर्पा प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळापवनी स्वामी प्रती कृपा क्रमजवरती बडोद्याप्रती चलावे. भाषणाशी ऐकुनी समर्थ बोले हसुनी. मल्हाररावाच्या मनी अम्माविषयी भावर नसे. म्हणून त्याच्या नगरात अम्मा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात अम्मा राहणे आवडते. ऐशी ऐकुनी वाणी चोळाप्पा केंद्र झाला म्हणे. त्याने सत्रवणी तात्याप्रती सांगितले. ऐसा प्रयत्न व्यर्थ गेला तात्या म्हणे चिंतावाला. आपण आलो ज्या करायला तेनं जाय सिद्धीशी. परिपाव प्रयत्न करून ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केली. परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्य सिद्धीस न गेले. खिन्न झाले मुख त्यांचे. भक्तीनांतरी दांभिक साधना ते करती. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. त्या निमाजवळी ढोंग्या आणि केले नाना सोंगे. भक्तीने हटवे स्वामी कृपा न होय. मग तात्याने काय केले सप्तासी ब्राह्मण बसवले. गुरुचरित्र आरंभिले व्हावे अशी स्वामी कृपा. आता परितयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यंगचित्र काय उपाय सूचना. मल्हारराव नृपाने पाठवले ज्या कार्याकराने. त्या आपल्या हातून होणे अशक्य असे वाटले. आता जाऊन बडोद्याशी काय सांगावे राजाशी. आणि सकल जनाशी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता युक्ती योजना नाही पळून येतेशी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेणतो मंदमती. म्हणून नियोजले कपडयुक्ती परिते सिद्धीस जाय. असो कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी मेन्यात घालून स्वामीशी तात्यासाहेब निघाले. कडब गावाचा मार्ग धरला. अर्धमार्गी मेना आला. अंतर अक्षिसवर्ताला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले. मागुती अक्कलकोटे आले. ऐशे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ.
तेव्हा उपायकुंठात टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे प्रयत्न केले, प्रतिज्ञेचे व्यर्थ गेले, वेळ दिवस गमावले, द्रव्य खर्चले व्यर्थाची. मग अपयशात घेऊनी वडोदशाले प्रतुनी समर्थ कृता भक्ती वाचुनी अन्य उपाय नवय. परिमल्लाराव नृपती प्रयत्नार्थ पुढती प्रवत राशी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमरा व यशवंताचे नाव नृप कायाचे धरणाव आपण पुढे झाला. स्वामी काळाने वस्त्रभूषणे धन आणि अमोल रत्ने देऊन त्या रूपाने आज्ञा दिली जावया. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्री अलंकार सोनसाठी स्वामी पुढे ठेविती. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पांडोळा काय तेव्हा बोलले, आरे बेडी आणून सत्वर ठोका याच्या चरणी, असे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुणे यशवंतराव भालामुळे पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर बडत्याशी तेथील कार्य सोडून. सायविष प्रयोग केला मल्हारराव आळ आला. त्या कृत्या माझ्या यशवंतराला गुन्हेगार लेखले. हातीपाय बेडी पडली स्वामी वसनाची परिस्थिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी, त्यांच्या कष्ट होते शरीरी, कृपा जयावरी तया सर्वानंद प्राप्त हो. महासमर्था भक्तपालका अनादि सिद्धार्थ जगन्नायका निशिदिन शंकर्षका विष्णूच्या मनी वसो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिस्तुत षोडशाध्याय घोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षोडशाध्याय समाप्त. शुभ भवन्तु. कुंडली गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. कालिका माता स्तोत्र. प्राप्त स्मरामी भवभीतरा सुरेश्री, काली कृतार्थ नयना नवमेघ वर्धन. सूर्यंदो नैनी भ्रुकुटी करालाम, सुक्त प्रारुचिरा नरमुंड माला. प्राप्त नर्मामी शूरूप सोपविष्टाम, मार पवित्रकरकांशी उभुषी तांडवदिन. मुंडा भजे वर्मशी ददर्ती कराब्दे, कर्णा वसंत शोभी किशोर भूषणा. प्राप्त वर्जाभी निज भक्ती परद दात्री, धात्री समस्त जगता धृत वाक्य धात्री. पंच त्रिकोणले करो सामरस्य, आद्यच शक्ती निकरे स्मृतिभी परिताम. प्राप्त स्मरामी वसुयत्र सरोजमध्ये, मातृ वसुभैरव भैरवी. वित्ता स्वागे सदंग युवर्ती भगरती करलाम. प्राप्त देव ऋषी मुंड शिवमुंड शिवापम. माया महासुर शौरपेनिताम, कालानुबद्धवृद्धी जननी परावा. ये श्लोक पंचमंती पठंती प्रभाते, काले स्मृत्यानुदीन भूभार नम्रा. विद्या विलासक धनच्चलब्धा, चापे प्रयंती शोमन्न लाभा. इति श्री महाकाली स्तोत्र. श्री महाकाल्यार्पणमस्तु. हरि ओम. हिरण्यवर्णा हरिणी सुवर्ण रजस्त्रयाम, चंद्रा हिरण्यमय लक्ष्मी जात वेदोम आवह. काम आवह जात वेदो लक्ष्मी मनभगामिनी, एषा हिरण्यविंदे ग्रामस्थ पुरुषानहम. अश्वपूर्वा रथमध्या हस्तिनाद प्रबोधिनी, श्रीयदेवी मूपहयम श्रीमादेवी जुषताम. कासोस्मिता हिरण्य प्रकारा आद्रा ज्वलंती तृप्ता प्रयंतीम. पद्मस्थिता पद्मवर्णा तामी होपम श्रियम. चंद्रा प्रभासा यशस्या श्रीयलोके जेव दुष्टामुदारा. का पद्मिनीं शरणं प्रपदे, अलक्ष्मी नश्यत्वाता वृत्ति. आदित्यवर्णे तपोसो द्विजान्तो, वनस्पतिसो वृक्षोत बिल्वा. तस्य फलानि तपसानंदान्तो, मायांतो रायांस भाई अलक्ष्मी. उपेतुमा देवसका कीर्ती स्व मनिन सह. प्रारुभूत स्फूर्तिराष्ट्र कृत्रिमुद्दी ददातु मे. सुप्तिपाशा मला ज्येष्ठा अलक्ष्मी नाश्ययाम्यहम. अभूतिम समृद्धीत सर्वा निर्नदमे ग्राहात. गंधद्वारा गुराधरा नित्यपुष्टा कृष्णी. ईश्वरी सर्वभूताना तामी होपमी श्रियम. मनस्सा काम माकुती वाचा खरे मशी मही. पशुना रूप मनुष्यमय श्रेयता एषा. कर्दमेव प्रजाभूता मही संभव कर्दम. प्रिय वासर मे कुले मातर पद्ममालिनी. आज त्रजांतो स्निग्धादी चिकलित वसे मे गृह. नीच देवी मातर श्रीवास मे कुले. अद्राया किरणी यष्टी सुवर्ण हेममालिनी. सूर्या हिरण्यमय लक्ष्मी जात वेदोम आवह. आद्रा पुष्करिणी पुष्टी पिंडला पद्ममालिनी. चंद्रा हिरण्यमय लक्ष्मी जात वेदोम आवह.
काम आवह जात वेदो लक्ष्मी मनबगामिनी एषा हिरण्यप्रभो गावो दास्योशान विंदे पुरुषानम येशूची प्रवेशभूता धिय दाज्य मननव सुक्त पंचदृशाचं श्रीकाम सतत जपेत पद्मानने पद्मो पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भस्सी पद्माक्षी येन सौख्यम्य लाभ्यहम अश्वदाये गोदाये धनदाये महादने धन में लभता देवी सर्व कामांश दे में पद्मानने पद्मवी पद्मपत्रे पद्मप्रिय पद्मदला यथाक्षी विश्वप्रिय वैश्मननुकुलेता पद्मयी सन्निधत्व पुत्र पौत्र धनधान्य हस्तास्वादी गविरतम प्रजाना भव सीमाता आयुष्यम करोतु मे धन अग्निर धन वायुर धन सूर्य धनवसु धन इंद्र बृहस्पति वरुण धरस्तुमे वैमतेय सोमपिंब सोमपिंब वृत्तः सोमधनस्य सोमिनो महं ददातु सोमिना न क्रोधो न आश्चर्य न लोभो नाशुंभा भक्ताना श्रीसुक्त गतेत सरसी जमले सरोजस्ते धवलतरा शृंग गंधमाला शोभे भगवती हरिवल्लभे मनज्ञ त्रिभुवनभूती करिप्रसिद्धमयम् विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधवप्रिया लक्ष्मी प्रेसकी देवी नमाम्यच्युत वल्लभा महालक्ष्मी विपद्मे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ऋण रोगादि दारिद्र्य पाप शुद्ध मृत्युः भयशोक मनस्ताप नश्यन्तु सर्वदा श्री वर्चस्व आयुष्यम आरोग्यम विदातम सोममान्य मयेते धान्य धन पशु भयपुत्रलाभ शतसवर्ष दीर्घमायुष्यम इति श्री सूक्तम श्री कालिका माता कवच ओम अस्य श्री कालिका कवचस्य भैरव ऋषि गायत्री छंदा श्री कालिका देवता संध्या वैरी संग नासे विनियोग स्वाहा ओम कालिका घोरूपा सर्व कामप्रदा शुभा सर्वदेव स्तोता शेवी शत्रु नाश करोतु ते री री स्वरूपिणी चैव री 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 संगिनी तथा री री सौ सौ स्वरूपा सा सर्वदा शत्रुनाशिनी री री रूपिणी भवबंध मोचनी यया शत्रुहर्तो निशुंभव स्वा महासुर रहितो वैरी नाशाय वंदिता कालिका शंकर प्रिया ब्राह्मणी शैवी वैष्णवी वाराणसीका कौमारी श्री चामुंडा खादंतु मम दीक्षिता सुरेश्वरी घोररूपा चंडमुंड विनाशिनी मंडमाला वृत्ताजीय सव्वता पातु माम सदा ह्री ह्री कालिके घोर दृष्ट रुद्र प्रिय रुदर पूर्व सर्वत्र साधिरा वितिस्तिन मम शत्रुन खादय खादय हिंसय हिंसय मारे मारे धी 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 छंदे छंदे उच्चाट उच्चाट द्रावय द्रावय शोषो शोषो याते धाती चामुंड हर हरी बांबी कालिकाये सर्व शत्रु समर्पयामी स्वाहा किट किट किर किर कटो कटो मर्याद मर्याद मोहय मोहय हर हर मम रिपुन ध्वंसय ध्वंसय भक्षय भक्षय त्रोटय त्रोटय यातु धानिका चामुंडा सर्व जनाना राजपुरुषा देही देही नूतन धान्य जयक्ष जयक्ष साक्षाक्षु शौक्ष स्वाहा अथर्व वेदोक्त वल्गा सुक्त या ते चक्रू रामे पात्रे या चक्रू मिश्र धान्य आमे माशे कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू कोकवाक्या वजे या कुरिरिनी अव्या ते कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू रेकशते पशुनामो भयादती गर्भते कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू मलया वलगवा नराचाम क्षेत्रे ते कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू ग्रहपत्या पूर्वाग्रात दूषिता शालाय कृत्या चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू सभाया या चक्रू हृदय देवते अक्षेषु कृत्या चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू शेनाया चक्रू विश्वायुधे दुदंब कृत्या चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते कृत्या कुपेवदो स्मशानया नीचरत्न संध्यानी कृत्या चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू पुरुषास्ते अग्नसंक सुकेचाम भ्रोक निद्रा ऋग्वाद पुन्हा प्रति हरामिताम आप्तनाग भारुन्नाता पंत प्रवीणमशी अधिरोमर्या धीरुद्ध संजभाज्या चित्त्या एकशकारण शशांक कर्तुशस्त्रे पादमोगिन चक्रार भद्रम भगभगो भगवद भ्या कृत्या कृत्य वलगेने मुलिनेम शपथयाम इंद्रस्थ हनुमंता बंदे नागनी विंध्या तत्वस्तया।